लागतं, तर कसा हा यूज करायचा, स्टार्ट कसं करायचं, हे मी सगळं तुम्हाला डिटेल सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. हाय, हॅलो, नमस्कार. तर मी आहे वैशाली आणि आपल्या सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. ह्या मोगऱ्याच्या सुगंधाप्रमाणेच आज घरामध्ये अजून एक सुगंध जो खूप दिवसांपासून हवाहवासा वाटत होता, तो सुगंध दरवळत आहे. तर तो काय आहे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. वर्षभर आपण ज्या सुगंधाची वाट पाहत असतो तो आहे हा आंब्याचा सुगंध. हा आहे रत्नागिरी हापूस आणि आजच ही पेटी आलेली आहे. हे बघा, ही आंब्याची पेटी घरात आल्यापासून जो काय घरात घमघमाट सुटलाय काय सांगू. हा रत्नागिरी हापूस आणि त्याचा जो सुगंध आहे आणि टेस्ट तर विचारायलाच नको. पण काय पेटी उघडली तर आंबे जरा हिरवटच दिसले आहेत. अजून 2 दिवस तरी कंट्रोल करावं लागणार आहे म्हणावं. अजून जरा पिकायला वेळ आहे यांना. तर ठीक आहे, आंबा तर घरात आला. कारण हा आंबा आम्हाला ह्यावेळेस खूप लेट मिळाला आहे, नाहीतर अक्षय तृतीयेपर्यंतच आम्हाला हा आंबा मिळत असतो. तर आंबे बघून तर काही कंट्रोल होत नाही. आज आमरस करावा म्हटलं, पण काय आता हे आंबे जरा कच्चे आहेत म्हणून म्हटलं उगाच नको रिस्क घ्यायला, नाहीतर सगळा मूड जायचा, म्हणून थांबलीये मी. हे बघा ना, फक्त सुगंध घेऊनच मन भरून घेतेय मी, कारण आता तर लगेच खाता येणार नाहीये. खूप कंट्रोल करतेय मी मनावर. तर सगळ्यांच्या आवडीचा हा आंबा आज माझ्या घरी पण आलेला आहे. तर आता भरपूर आंबे खायचे आहेत, पण 2 दिवस थोडा कंट्रोल करायचा, मग काय मज्जाच मजा. तर असं हे आज माझं घर पूर्ण आंबामय झालेलं आहे. कधी आंबे खाऊ असं सगळ्यांना झालंय, पण आता थोडा कंट्रोल करायचा आहे आम्हाला. तर चला बघूया. खरं तर एक अजून विशेष गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे मला. हॅलो, हे बघा, मी हा जो कुकर घेतला आहे ना ट्रायप्लायचा, तर मी खास तो भाजीसाठी घेतला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी हा घेतलाय म्हणून. तर याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला द्यायचे राहिले होते. तर त्याचे डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे, त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. तर हा ट्रायप्लायचा कुकर आहे, स्टाहॉल कंपनीचा आहे, 2.5 लिटरचा. तर यात आपण सगळं काही बनवू शकतो, पण मी खास भाजीसाठी हा घेतला आहे. तर बघूया आपण हा कसा वर्क करतो ते, आणि याचे सर्व डिटेल्स मी तुम्हाला शेअर करते. तर हा कुकर वापरण्याआधी आपल्याला याला काय करायला लागतं, तर कसा हा यूज करायचा, स्टार्ट कसं करायचं, हे मी सगळं तुम्हाला डिटेल सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला बघूया. हा स्टॉहलचा एक्सप्रेस कुकर आहे. यामध्ये 1 शिट्टी आणि 2 वॉल्व असतात. नॉर्मली कुकरला 1 वॉल्व असतो. तर हा कसं, याला 3 लेयर असतात ट्रायप्लाय म्हणजे. आणि हा आहे ना इंडक्शन सेफ आणि डिशवॉशर सेफ आहे. इंडक्शनवर पण यूज करू शकतो, गॅस स्टोव्हवर पण यूज करू शकतो. ट्रायप्लायमध्ये 3 लेयर असतात. एक फूड ग्रेड असतं आतल्या साईडला, एक मधल्या साईडला ॲल्युमिनियम आणि बाहेरून स्टेनलेस स्टील, ड्युरेबल स्टेनलेस स्टील असतं. आणि याचं झाकण जे आहे ते आउटर ओपनिंग आहे आणि असे 2 वॉल्व असतात त्याला. तर हे दाखवते मी तुम्हाला. हे टेम्परेचर कंट्रोल होण्यासाठी आहे. तर खूप कमी वेळेत खूप लवकर असं यामध्ये अन्न शिजतं. तर अशी रिंग पण असते त्याला. हे बघा, आणि याचं लॉकिंग सिस्टीम पण एकदम इझी आहे, इझी टू हँडल आहे. तर असा हा कुकर आहे आणि याचे डिटेल्स हे बॉक्सवर पण दिलेले आहेत. बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात यावरनं. तर याला 1 इयर वॉरंटी दिलेली आहे. आणि हे बघा, असे ट्रायप्लाय त्याचे मटेरियल्स आहेत ते सांगतायत. एक्सप्रेस हीट कंडक्टिंग मटेरियल जे आहे ते मध्ये आहे आणि फूड ग्रेड जे आहे ते आउटर लेयरला म्हणजे इनर लेयरला आहे, जिथे आपण आतमध्ये अन्न शिजवतो. तर असा हा कुकर आहे आणि हा गॅस स्टोव्हवर, इंडक्शनवर दोन्ही ठिकाणी यूज होऊ शकतो. आणि हा डिशवॉशरमध्येही आपण यूज करू शकतो, म्हणजे डिशवॉशर सेफ आहे. तर यामध्ये कसं आहे, लेस ऑइल यूज होतं, सेफ फॉर फूड आहे. त्याचं जे मटेरियल आहे, त्याचे जे ॲडव्हान्टेज ते सांगतायत ना, त्यामध्ये असं ते सांगतायत की याचं फ्युअल सेव्ह होतं, लवकर कमी गॅस लागतो याला. ट्रायप्लायची भांडी वापरण्यापूर्वी ना त्यांना सीझनिंग करावं लागतं. तर ते का करावं लागतं आणि कसं करायचं ह्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर तो नक्की बघा. तर असं मी आधी याला सीझनिंग करून घेणार आहे आणि मग कुकिंगसाठी हा कुकर रेडी होणार आहे. सीझनिंग केल्यावर फॅक्टरीचं जे कोटिंग असतं, मेटॅलिक स्मेल असतो आणि जे काही डस्ट असते ना, ते पूर्णपणे निघून जाते.
तर त्यामुळे आपली भांडी ही नंतर वापरायला खूप इझी होतात. स्वयंपाकात चव पण छान येते. कुकिंग करण्यासाठी आता हा कुकर पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर आज मी बनवणार आहे ह्या कुकरमध्ये फर्स्ट टाईम भरलेली शिमला मिरची. तर त्याची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. तर हे असे छोटे-छोटे कोवळ्या अशा शिमला मिर्च मी आणलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या. त्यांना कट करून घेतलं. त्याचा जो पुढचा शेंडा असतो ना, तिथून कट करून त्यांना आतून क्लीन करून घ्यायचं, त्याच्या सीड्स वगैरे काढून. तर अशा पद्धतीने मी ह्या सर्व शिमला मिर्च क्लीन करून घेतलेल्या आहेत. सीड्स काढून घेतले त्याच्यामधले. तर कुकरमध्ये ह्या काही भाज्या करणं खूप सोपं असतं. वेळ पण खूप कमी वाचतो आणि एकदम छान अशा भाज्या तयार होतात. कढईमध्ये करायचं म्हटलं ना, की त्यांना पाणी किती घालायचं, किती वेळ वाफवायचं, असा अंदाज येत नाही. बऱ्याच भाज्यांचा माझा प्रॉब्लेम होतो. म्हणून मी खास भाजीसाठी कुकर हा घेतलेला आहे. तर मटकीची भाजी, भरलेलं वांगं, ही अशी शिमला मिर्च, बऱ्याच भाज्या, बटाट्याची भाजी, खूप भाज्या ह्यामध्ये खूप इझिली आणि खूप पटकन तयार होतात. तर आधीचा जो कुकर होता ना माझा, त्यात मी भाज्या बनवत होते. तर पण त्याचं जरा कोटिंग पण निघालं होतं, म्हणून म्हटलं जरा नवीन कुकर घेऊया. मग आता हा मी असा ट्रायप्लायचा कुकर घेतलेला आहे. तर हे बघा, माझं सर्व शिमला मिर्च पण क्लीन करून झालेले आहेत. तर आता आपण याचा मसाला बनवून घेऊया. तर हे बघा, मी मसाल्यासाठी घेतलं आहे किसलेलं आलं, किसलेलं खोबरं, लसूण, चिरलेली बारीक कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट जरा दरदरीत घ्यायचं आहे. बारीक जर जास्त कूट असेल ना, तर भाजीला चव येत नाही व्यवस्थित. तर आता मी खोबरं, लसूण आणि आलं हे वाटून घेते आणि थोडी कोथिंबीर वाटून घेते. तर बाकीची चिरलेली कोथिंबीर मी नंतर मसाल्यात ॲड करणार आहे. तर असं याची पेस्ट करून घेते. तर भरलेलं वांगं आणि याचा मसालाही बऱ्यापैकी सेमच असतो खरं तर. आणि खरंच खूप टेस्टी होते ही भाजी. तर बऱ्याचदा मी करत असते. मला खूप आवडते ही पण शिमला मिरचीची भाजी, भरलेलं वांगं आणि हे दोन्ही भाज्या खूप आवडतात. तर हे बघा, आता मसाला वाटून झालेला आहे. तर यामध्ये मी ॲड करते शेंगदाण्याचा कूट. तर जेवढा आपली क्वांटिटी आहे ना, तर मी 6च मिरच्या घेतल्यात. त्याप्रमाणे मी मसाला घेते किंवा शेंगदाण्याचं कूट घेते. तर तुम्ही त्याप्रमाणे घ्या क्वांटिटीप्रमाणे. तर त्यात मी 1 वाटी म्हणजे 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, छोटा चमचा आहे कारण तो, आणि 1 चमचा जिरे धना पावडर, चवीपुरतं मीठ. असा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा, त्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला. खरं तर मी लेफ्टी असल्यामुळे ना, मला जरा प्रॉब्लेम होतो असं काही करताना, दाखवताना तुम्हाला. तर तेवढं थोडं समजून घ्या. तर असं मी इथं लिंबू पण पिळून घेतलेलं आहे. भाजी खरंच टेस्टी होते याच्याने. तर भरलेलं कारलं करतानाही असं सेम करायचं. लिंबू टाकलं ना, की खूप छान लागतं कारलं पण. तर मी सेम असाच मसाला करत असते कारल्यासाठीही. तर हे अशा पद्धतीने मी ह्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत. पूर्ण असा व्यवस्थित आतमध्ये मसाला भरून घेतला ना, की भाजी खूप छान आणि टेस्टी होते. आणि कुकरमध्ये मसाला पण खूप छान शिजला जातो. अजिबात कच्चा राहत नाही आतमध्ये. तर मी बऱ्याचदा ह्या अशा भरलेल्या भाज्या ज्या असतात ना, भरलेलं वांगं, कारलं, शिमला मिरची, तर मी कुकरमध्येच बनवत असते. तर आता फोडणी देऊन घेऊया. अर्धा पळी इतकं तेल मी घातलेलं आहे. त्यात जिरे, मोहरी याची फोडणी करून घेतली. त्यात थोडंसं कढीपत्ता, हिंग हे घातलेलं आहे. त्यानंतर आपल्या मिरच्या सोडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, त्याचं व्यवस्थित त्यांना असं हलवून घ्यायचं, टॉस करून घ्यायचं. थोड्या वेळेनं झाकण ठेवून थोडंसं वाफेवर शिजू द्यायचे त्याला. आता 1 ते 2 मिनिटं वाफेवर ठेवलं आहे आणि नंतर राहिलेला मसाला आणि गरम पाणी ॲड करून आहे ना, तर 2 शिट्ट्या घेणार आहे मी कुकरला. एकदम 2 शिट्ट्या मध्ये आहे ना, परफेक्ट अशी भाजी रेडी होते. तर हे बघा. तर कुकर लावताना आहे ना, आधी शिट्टी काढून घ्यायची
म्हणजे त्याचं ते काही ब्लॉकेज वगैरे नाहीये ना, नवीन कुकर आहे म्हणून ते चेक करून घ्यायचं आणि मग शिट्टी लावायची. तर आता हे बघा 2 शिट्ट्यांमध्ये परफेक्ट अशी भाजी रेडी होते आपली. कुकर होतोय तोपर्यंत म्हटलं आता भाकरी करून घेऊयात. या भाजीसोबत भाकरी आणि चपाती दोन्हीही खूप छान लागतात. तर मुलांसाठी चपाती करणार आहे आणि आमच्यासाठी भाकरी करणार आहे. तसं मुलांसाठी पनीरची पण भाजी बनवलेली आहे, त्यामुळे आता मुलांना जे आवडेल ते खातीलच. शिमला मिरचीची भाजी अर्णवला पण आवडतेच. बघूया आता त्याला काय खायचं असेल ते तो खाईलच. आणि आज मी काही वरण-भात बनवलेला नाहीये. आज काही कोणाला भात खायचा नव्हता. मी विचारलं तर कोणालाच नकोय. म्हटलं ठीक आहे. तर आता असं भाकरी बनवून घेतीये. तर इकडे आपले कुकरची पण शिट्टी झालेली आहे. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी आता गॅस बंद करतीये. कुकर थंड होईपर्यंत भाकरीही तयार होईल आणि मिस्टरही आलेले आहेत. म्हटलं आता चला गरम-गरम वाढता येईल त्यांना. भाकरी इकडे झालेली आहे आणि आता कुकरही थंड झालेला आहे. तर चला आजच्या नवीन कुकरमध्ये भाजी कशी झाली आहे ते बघूया. तर काय सगळे कुकर सारखेच असतात म्हणा, पण तरी नवीन वस्तूचं एक वेगळंच कौतुक असतं आपल्याला. चला बघूया आता भाजी कशी झाली आता नवीन कुकरमध्ये ते. गडबडीत कुकरच्या झाकणाचं मी स्टिकर काढायला विसरली आहे. पण ठीक आहे, होतं असं कधी-कधी. तर ही बघा आपली शिमला मिरचीची भाजी बघा कशी झालेली आहे. एकदम मला हवी तशीच झालेली आहे परफेक्ट. थोडंसं ग्रेव्ही हवी होती मला. त्यामुळे थोडं पाणी घातलं होतं मी जास्त. तर परफेक्ट अशी भाजी शिजलेली पण आहे. हे बघा. 2 शिट्ट्यांमध्ये भाजी एकदम परफेक्ट होते. वांगं म्हणा, कारलं सगळ्या भाज्या छान होतात. तर अशी आता शिमला मिरचीची भाजी ही नवीन कुकरमध्ये मी आज बनवलेली आहे आणि शिमला मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही मला सांगा. आजचा पूर्ण व्हिडिओ नवीन कुकरबद्दलची जी माहिती आहे, सीझनिंगबद्दलची माहिती आहे, तुम्हाला कशी वाटली हेही मला सांगा. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल, ह्यातून काही माहिती मिळाली असेल, तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला, आजच्या दिवस एवढंच. बाय.